चल. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र देशा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करून आपल्याला थोडा सपोर्ट पण करा. आणि आज आपण आलो आहे कोकणामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती बीचला, जो की कुडाळपासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर आहे. आणि हा बीच देखील अतिशय सुंदर आहे आणि बघण्यासारखा बीच आहे. तरी हा व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि खूप मजा येणार आहे या व्हिडिओमध्ये. जेव्हा तुम्ही निवती स्टँडवरती गाडी पार्क करून खाली येता त्यावेळी तुम्हाला ही पाऊल वाट लागते आणि त्या पाऊल वाटेने सरळ खाली यायचं आहे. आणि ही पाऊल वाट बघा किती सुंदर आहे. छोटीशी निमुळतीच वाट आहे आणि या वाटेने सरळ गेलात की तुम्ही डायरेक्ट येऊन पोहोचता बीचवरती. आणि हे बघा, आपण निवती बीचवरती येऊन पोहोचलो. बीचवरती जास्त गर्दी पण नाही, गर्दी नाही म्हणजे कोण नाहीच आहे. एक 2-4 लोकच आहेत, टुरिस्ट आहेत ते, आणि मासेमारी करणारे पण थोडेफार लोक आहेत. या ठिकाणाला जेव्हा तुम्ही पावसाळा संपल्यानंतर भेट देता तेव्हा असं काहीतरी वातावरण असतं. आणि हे बघा निवती बीचचं सुंदर असं दृश्य. इथले जवळजवळ सगळे स्पॉट अप्रतिम आहेत. जिकडे बघेल तिकडे फक्त हिरवाई आणि फक्त हिरवाईच आहे. विविधतेने नटलेल्या या निसर्गाचं सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी तुम्हाला एकदा तरी या ठिकाणाला भेट द्यावीच लागेल. आणि हे बीचला लागूनच किती सुंदर आंब्याचं झाड आहे बघा की. खूप सारे आंबे लगडलेले, पण ही पाटी वाचल्यानंतर म्हटलं हात लावायलाच नको. आणि आता इथून आपण जाणार आहे खवणे बीचला, जिथे आपण कायाक राईडचा आनंद घेणार आहे. आणि ही बघा, हीच ती निमुळती वाट आहे ज्या वाटेनं आपण मगाशी आलो होतो बीचवरती. आणि आता परत मी तुम्हाला ही वाट दाखवतो. आणि ही बघा वाट कशी आहे. आणि कोकणातली ही घरं पण बघा कशी आहेत. आणि प्रत्येक घराच्या पुढं मोठालं असं अंगण असतं आणि ते शेण आणि मातीने सारवलं जातं. त्याच्यामुळे ते दिसायला देखील ते तितकंच देखणं दिसतं.
आणि हे बघा आम्ही कुठून वाट काढले. खरं तर आम्ही रस्ताच चुकलो आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला इथून यावं लागलं. चला तर मग आता आपण इथून लगेचच निघतो खवणे बीचसाठी आणि तिथंच आपण कायाक राईड वगैरे सगळ्या गोष्टी करणार आहे. खरं तर कोकणात टू व्हीलरने फिरायची मजा काही औरच असते. कारण तुम्ही बघा ना, इथली प्रत्येक गोष्ट ही इथल्या सौंदर्यात आणखीनच भर पाडत जाते. आणि आता आपण आपल्या लोकेशनला देखील पोहोचलेलो आहे आणि सगळेजण खूप उत्सुक आहेत त्या कायाक राईडसाठी. कारण मला वाटते जवळजवळ सगळेजण पहिल्यांदाच ही कायाक राईड करणार आहेत. आणि हे लोकेशन देखील कुडाळपासून अवघ्या 30 मिनिटाच्या अंतरावर आहे. म्हणजे जवळजवळ 20 किलोमीटर आहे हे. तर तुम्ही सहजरित्या इथं येऊ शकता आणि या राईडचा आनंद देखील घेऊ शकता. आणि हे बघा, हे 2 नवीन मेंबर आपल्याला आता जॉईन झालेत. याने मला सांगितलं आम्ही अजून तुझ्या खाली तर मंडळी, इथलं लोकेशन बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की इथं आता किती मजा येणार आहे. आणि हे बघा, हे जे माझ्या पाठीमागं आहे ते सगळं समुद्राचं बॅकवॉटर आहे आणि इथूनच आपण आपल्या राईडला सुरुवात करणार आहे. आणि हे बघा, सर्व त्याला गर्दी बघा यांची. मला कोकण पितो. मला मला कोकण पिले सरबत. कोकण आहे. कोकण हो कोकण. कोकण स्पेशल असते. आणि हे बघा, सगळ्यांचं आता सरबत प्यायचं चालू आहे. सगळेजण कायाक राईड करून आल्यानंतर सरबत पित आहेत आणि हे कायाक राईडला जायच्या आधीच सरबत प्यायला लागले. कारण समोर सरबतचा स्टॉल बघितल्यानंतर कंट्रोल करणं खूप अवघड जातं आहे. आणि इथलं वातावरण बघा किती भारी आहे. आणि आता आमची टीम पण कायाक राईडसाठी सज्ज झाली बघा. आणि प्रत्येकाचं लाईफ जॅकेट घालायचं काम चालू आहे. आणि इथं विदाउट लाईफ जॅकेट पाण्यात सोडतसुद्धा नाही. त्याच्यामुळे कंपल्सरी आहे, लाईफ जॅकेट घालावंच लागतं. अमय आणि प्रवीण आता करताना आणि हा बघा, आमचा स्त्रीसुद्धा लाईफ जॅकेट घालून राईडसाठी तयार झाला आहे. आणि जवळ सगळ्यांची आता फोटोग्राफी चालू आहे त्याच्यासोबत. मला तू नको आमचा नंबर येईपर्यंत मग म्हटलं चला आम्ही पण फोटो काढूया थोडे. आम्ही पण थोडे श्रीसोबत फोटो काढले. अरे कशाला मोबाईल ठेवायला. राईड साठी पोरं सज्ज, सगळे तयार. बघू शकता इतर राईड आपली बोट काढलेले बाहेर. ए जाऊ की
विरुद्ध मारायचं आणि धडकायला गेली ना तू पाठून पुढे घ्यायचं रिव्हर्स पुढे जाण्यासाठी पुढून मागे वळायचं मागे येण्यासाठी मागून पुढे आणि दोघं चला आता या बबल्या कुठं आहेस? मोबाईल घेऊन जायचा. मोबाईल घेऊन जायचा. आणि या दादानं आपल्याला राईडविषयी सगळी चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे. ए इकडचं मार. ओके आज आवा. आणि हे बघा आपली आणखीन एक कायाक निघाली. कुठे गेली ती? आणि मग शेवटला आम्ही राहिलो होतो. मग काय आम्ही पण आमची कायाक घेतली आणि आलो आतमध्ये. आणि ह्या गाड्याला म्हटलं तुला येते की परफेक्ट आहे कसाला असतोय बघा किती. तुम्ही जर इथे बघितलं तर इथे खूप मोठमोठ्या मँग्रोव्हच्या गुहा आहेत ज्या की मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. आणि या मँग्रोव्हमधून ही कायाक स्वतःच राईड करायला खूप मजा येत होती कारण सगळ्याच गोष्टी आम्हाला क्लिअर जमत नव्हत्या. आणि त्याच्यामुळे झालं काय आमची बोट दुसऱ्याला दुसऱ्याची बोट तिसऱ्याला अशा एकमेकाला धडकत होत्या आणि त्याच्यामुळं खूप मजा पण येत होती. हे बघा सगळीजण अशा पद्धतीनं कुठे ना कुठेतरी घुसतच होती पण तरी देखील या सगळ्यांनी या कायाक राईडचा खूप आनंद लुटला. थोडं आत आल्यानंतर तुम्हाला नाश्त्याची सुद्धा सोय होते. आता तुम्ही म्हणत असाल यांचं इथं काय चालू आहे तर चला त्यांचं काय चालू आहे ते तुम्हाला मी जवळून दाखवतो. आणि हे बघा सगळेजण पाण्यात पाय बुडवून उभे आहेत. तर याचं कारण मी तुम्हाला सांगतो. या झऱ्याच्या गोड्या पाण्यात सकर जातीचे खूप सारे मासे आहेत आणि ह्या माशांची खासियत म्हणजे अशी की ते मासे आपल्या पायाची जी घाण आहेत ती सगळी घाण खाऊन टाकतात आणि तसेच आपल्या पायाची फुल मसाज पण होते आणि त्यासाठीची सगळेजण पाण्यात पाय बुडून उभे आहेत आणि माशाकडून फ्रीमध्ये मसाज करून घेत आहेत. तर बघा तुम्ही हे मसाज करून कसे घेत आहेत ते पाय अगदी बघ की.
काय बसलोय मी बाकी सगळे एकीकडे आणि हे दोघे एकीकडे. तर ह्या दोघांचं काय चालू आहे बघा. तुम्हाला आता इथली कोकणातली एक खतरनाक अशी गोष्ट दाखवतो. खतरनाक म्हणजे ती बघा तुम्ही, जवळजवळ संपूर्ण झाडाला फणस लगडलेत हे बघा. आणि हे जर बघितलं तुम्ही तर हे बॅक वॉटरचं शेवटचं टोक आहे आणि इथे फक्त नारळ आणि सुपारीचे बाग आहेत लागले. आणि हे जे आहे हे सुपारीचं झाड आहे. हे सुपारीचं झाड आहे हे बघा. याच्यावरती जो हा वेल आहे तर तो वेल आहे काळी मिरी, जो की आपण मसाल्यात वापरतो ती आहे ही काळी मिरी. आणि हे बघा हे फळ कशाचं आहे मला सांगा. तर हे फळ आहे सुपारी. आत्ता सध्या ती ओली आहे आणि वाळवून त्याच्यातली सुपारी काढली जाते. आणि आता आपण निघालेलो आहे परतीच्या प्रवासाला. आणि ह्या कायाक राईडचा आपण अतिशय मनसोक्त आनंद घेतलेला आहे. या कायाक राईड इतकंच इथलं वातावरण देखील खूप सुंदर आहे आणि खूप मजा आली आम्हाला. आणि आता इथून बोट उतार होऊन आपण जाणार आहे रेडीच्या गणपतीला. तिथं बाप्पाचं दर्शन घेऊन आपण डायरेक्ट जाणार आहे आपल्या मित्राच्या घरी. आणि इथून पुढचा जो प्रवास आहे तो आम्ही दोघेच करणार आहोत, कारण बाकीचे जे आहेत ते आता सांगलीला जायला निघणार आहेत. आणि आता इथून आपण जाणार आहे वेंगुर्ला मार्गे शिरोड्याला आणि शिरोड्यावरून जाणार आहे आपण रेडी गणपतीला. आणि हे बघा हे जे समोर आहे ते आहे वेंगुर्ला बंदर. मग खाली वेंगुर्ल्यात जाऊन आम्ही बाप्पासाठी पेड्यांचा प्रसाद घेतला आणि मग तिथून थेट निघालो आम्ही शिरोडा मार्गे रेडीच्या गणपतीला. थोड्या वेळाच्या प्रवासानंतर आपण येऊन पोचलेलो आहे रेडीच्या गणपतीला. आता जर तुम्ही बघितलं तर बऱ्याचशा गोष्टी इथं बदल झालेल्या आहेत, खूप सारे चेंज झालेले आहेत. मी खूप वर्षापासून येतोय त्याच्यामुळं मला इथल्या बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत. आणि मंदिराच्या पाठीमागं जर गेला तर सगळा समुद्रच दिसेल तुम्हाला. द्विभुजा गणपती म्हणून या गणपतीची ओळख आहे. आणि या गणपतीची मूर्ती उत्खननात सापडली असून 1978 साली हे मंदिर बांधण्यात आलं. आणि या मूर्तीचा जो दगड आहे तो जांभा दगड असून त्याची उंची साधारणपणे 6 फूट आणि रुंदी 3 फूट आहे. तसेच आपल्याला बाप्पाची ही मूर्ती बसलेल्या स्वरूपात दिसते. आणि सोबतच या गणपतीला नवसाला पावणारा रेडीचा गणपती असंही बोलतात. म्हणूनच इथे भाविकांची सुद्धा गर्दी वाढू लागलेली आहे. बाप्पा बाप्पा बाप्पाचं दर्शन घेऊन झाल्यावर पुजारी काकांनी दिलेला प्रसाद घेऊन आम्ही मित्राच्या घरी जायला निघालो. तर सुप्रभात मित्रांनो. रात्री काय आपल्याला इथे व्हिडिओ करता आलाच नाही, कारण आपल्याला यायलाच ऑलरेडी खूप वेळ झाला होता.
जवळजवळ अंधार पडत आला होता, त्याच्यामुळे आपण काही व्हिडिओच केला नाही. तर म्हटलं सकाळीच व्हिडिओ करूया आणि इथल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवूया. तर चला. आणि ही बघा, ही त्यांच्या घराची पाठीमागची बाजू आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला नारळ, सुपारी, फणस, निरफणस असे बरीचशी अशी झाडं आहेत की ती तुम्हाला इथं बघायला मिळतील. हे बघा आजूबाजूचा परिसर कसा आहे त्यांचा. आणि ही बघा, ही समोरच आहे विहीर. तर विहीर तुम्हाला जवळून दाखवतो. हे बघा, आणि ह्याच्यामध्ये छोटे 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 मासे आहेत. ते आता मला वाटतं दिसणार नाहीत, पण खूप सारे मासे आहेत त्याच्यामध्ये. आणि समोर जिथं काकांचं काहीतरी काम चालू आहे, चला तर बघू काय काम चालू आहे ते. काय करताय? हा, मिरची लावतो. मिरची इथे. लवंगी मिरची असते बघ, हम्म, छोटी, हम्म. ती लावणार, रोप लावणार. कोंबड्यांना पण अजून काही उघडलेलं नाही. हे बघा, बाहेर येण्याच्या प्रत्यक्षातच आहेत ते पण. शिरोड्यापासून 5 ते 6 किलोमीटर अलीकडंच आजगाव म्हणून हे गाव आहे. तर त्याच गावात सध्या मी आहे. तळ कोकणात जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक गावात, वाडीत प्रत्येकाची नारळ आणि सुपारीची बाग ही हमखास असतेच असते. कारण पूर्वीपासूनच इथे नारळ, सुपारीची बाग आणि भातशेती खूप प्रमाणात केली जायची. आता मात्र भातशेती जवळजवळ पूर्णपणे बंद होत आले. आपण चालू आहे आता मासे घ्यायला. इथे गाडीवरून मासे विकायला येतात आणि ते काके आल्यात एक मासे विकण्यासाठी. तर त्यांच्याकडे आपण जाऊन आता मासे घेणार आहे आणि बघूया इथं कुठले कुठले मासे आहेत त्यांच्याकडे. आणि हे बघा, सुंट आणि बांगडा दोनच प्रकारचे मासे आहेत. जास्त काय काकूंकडे नाही आहेत मासे. मोठ्या जरी चांदोडे पडतात 100 2 उघडे करून आणि आपण बांगडे आणि सुंट दोन्ही पण घेतलेले आहेत. आणि आता आपले मासे घेऊन झालेत, तर आपण जाऊन पहिला आता नाश्ता करूया मस्तपैकी. आणि हे बघा, कोकणातील फेमस असे घावन आणि त्याच्यासोबत आहे उसळ आणि कॉफी. तर हा आहे आपला आजचा नाश्ता. आणि आपला आता नाश्ता झालेला आहे आणि तुम्हाला मी आता इथला थोडासा परिसर दाखवतो कसा आहे. आणि या तळीमध्ये या वाडीतील सगळ्या गणपतीचे विसर्जन केले जाते. आणि हे बघा, आमची मॅडम आडातनं पाणी काढायला शिकायला लागले. बराच वेळ झाला तरी तिला पाणीच भरता येत नव्हतं त्या घागरीमध्ये. तिचं पाणी भरेपर्यंत आपलं जेवण तयार झालं होतं. मग आम्ही पण जेवून लगेचच घरी जायला निघालो. चला तर मग बाय बाय, भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.